मंचर नगरपंचायत निवडणुकीमध्ये सध्या नगराध्यक्ष पदासाठी मोठी चुरस पाहायला लागत आहे। 6 उमेदवार सध्या रिंगणात जरी असले तरी मात्र या उमेदवारांमध्ये पुढं कोण आहे, आघाडीवर कोण आहे याबाबत मंचरकर वारंवार या ठिकाणी वार्तांकन करत असताना विचारत आहे। मंचरमध्ये बातमीदारीमध्ये सक्रिय बातमीदारी करत असताना यावर उत्तर देणे सध्या मला तरी कठीण आहे। मात्र आपल्यासोबत आता आहेत ज्येष्ठ पत्रकार दिनेशजी वानखेडे। आपण त्यांना विचारणार आहोत की सध्या मंचर नगरपंचायत निवडणुकीमध्ये सध्या आघाडीवर नगराध्यक्षपदाचा कोणता उमेदवार आहे। हे सगळं जरी असलं तरी मंचरच्या चहाच्या दुकानावरती काय चर्चा चालू आहे याबद्दलही आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। दिनेशजी वानखेडे नमस्कार। आता सध्याच्या परिस्थितीमध्ये 6 उमेदवार आहेत, त्यापैकी तुम्हाला काय वाटतं सध्या चुरस नक्की कोणाकोणात आहे? चुरस सध्या 6 जण जरी नगराध्यक्ष पदाला जरी उभे असले तरी सध्याची चुरस ही 4 जणांमध्ये मला दिसते। त्यातलं आपण बघायला गेलं तर ज्यांनी काम केलेलं आहे म्हणजे सध्याचं संजीवभाऊ थोरात यांनी लोकांचं म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, इतर काही गोष्टी याचे लोकांना पक्षाच्या माध्यमातून जी कामं असतील लोकांची ती संजीवभाऊ थोरातने केलेले आहे। म्हणून सध्या तरी त्यांचं वर्चस्व जड दिसते मला। हो, त्यांचे सुनबाई आहेत, ते चांगले शिक्षक आहेत, त्यांनी चांगलं शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यामुळे अशा वरिष्ठ शिक्षक आणि शिकलेले लोकांना या नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष बनवलं पाहिजे, कारण त्यांना त्याच्यातली जाण आहे आणि पुढे चांगली लोकांची शिकलेले असल्यामुळे लोकांची जे भ्रष्टाचार वगैरे चालला आहे, आता आपण नगरपंचायतमध्ये जो काय भ्रष्टाचार वगैरे बघितलेला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार याच्या कुठे आळा बसेल असे शिकलेली माणसं त्याच्यामध्ये पाहिजे। यानंतर राजारामजी वानखेडे आहेत, त्यांची मुलगी जी आहे रंजनीकांता वानखेडे ही आता नगराध्यक्षपदाच्या रेसमध्ये आहे, त्याच्याबद्दल काय सांगा? बघा, राजाराम वानखेडेने गेल्या 40 वर्षामध्ये शिवसेनेचा त्यांनी धुरा या आंबेगाव तालुक्यामध्ये जिल्हा प्रमुख हे राजाराम वानखेडे होते। राजाराम वानखेडेने शिवसेनेची धुरा इथे बसवलेली। राजाराम वानखेडेने शिवसेनेचं का खूप चांगलं काम केलं। दरम्यानच्या काळामध्ये जे काही झालं असेल तेव्हा ते राष्ट्रवादीमध्ये 14 वर्ष गेले होते, पुन्हा ते आता शिवसेनेमध्ये आहेत। त्यांचं कामसुद्धा चांगलं आहे आणि वानखेडे असल्यामुळे राजारामच्या मुलीचं काम चांगलं असल्यामुळे ती पण चांगली उच्च शिक्षक आहे, तिने पण चांगलं शिक्षण घेतलेलं आहे। आणि मी पुन्हा सुद्धा तेच सांगतो की शिकलेल्या महिला, आज महिला आरक्षण आहे, त्यामुळे महिला आरक्षणामध्ये असल्यामुळे शिक्षकांनी चांगली शिकलेली मुलगी नगराध्यक्ष झाली पाहिजे। बरोबर, म्हणजे त्यांच्याबद्दल वातावरण परत चांगलं वातावरण आहे। आता मी जर गावामध्ये कालपासून मी फिरतोय तर मला हे 4 जणांबद्दल चांगलं वातावरण लोकांकडून ऐकायला मिळते। मी पण पत्रकारिता एवढ्या वर्ष केलेली आहे आणि पत्रकारितेची मला जाण आहे। आता माझ्यासमोर जरी अमोल जाधव जरी असले तरी त्यांना जेवढं माहिती आहे त्याच्यापेक्षा जास्त कदाचित मलासुद्धा माहिती आहे। त्याच्यानंतर पाहायला गेलं तर जे माजी सरपंच होते दत्ता गांजळे यांची पत्नी जी आहे राजश्री गांजळे ह्याही सध्या त्या रेसमध्ये वाटतात का, दिसतात का? हो, राजश्री गांजाळे म्हटलं, दत्ता गांजाळेंच्या ज्या कामाच्या वर्षावर ते कोरोनाच्या काळामध्ये दत्ता भाऊंनी जी काही कामं केली होती ही सगळ्याला ज्ञात आहेत। ते आम्ही माझ्या डोळ्याने बघितलं तेव्हा पण मी शिवाजी चौकामध्ये जे काय जेवढे पेशंट आहे किंवा त्या पेशंटला न्याय देणं किंवा त्या बॉड्या त्या स्थपनेश्वरामध्ये ज्या कोणी त्या बॉड्यांना हात नव्हतं ते म्हणजे इतर लोक ज्या ज्याला करोना झाला त्याच्या ज्या लोकांना तर त्याच्या घरातले माणसं त्याच्याजवळ उभी राहत नव्हते, अशी परिस्थिती त्या टायमाला होती। त्या टायमाला दत्ता स्वतः म्हणजे दत्ताला सुद्धा 2 वेळा करोना झाला होता, पण दत्ता तरी त्याच्यावर मात करून दत्ताने ती कामं केलेली नाही। वहिनी तर ती दत्ताची बायको आमची वहिनी ती पण राजकारणामध्ये त्यांच्या मागे फिरणार आहे आणि त्यामुळे ती पण चांगली शिकलेली आहे। त्यामुळे अशा माणसाचा सध्या तरी दत्ताच्या बायकोचं सुद्धा वर्चस्व या आंबेगाव तालुक्यामध्ये आणि मंचरमध्ये चांगलं आहे। त्याच पद्धतीने सुनील वानखेडे यांची जी पत्नी आहे मोनिकाताई वानखेडे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? सुनील वानखेडेंनी शिवाजी आढळराव पाटलांच्या बरोबर बऱ्याच वर्षापासून मला वाटतं 2004 पासून सुनील वानखेडे आणि शिवाजी राजगुरू बाकी जे सगळे लोक असतील त्यांच्याबरोबर तेवढ्या वर्षापासून त्यांच्याबरोबर आहेत। त्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलं आहे दादांबरोबर आणि दरम्यानच्या काळामध्ये शिवाजी आढळराव पाटील हे शिवसेनेमध्ये होते आणि त्यानंतर ते शिवसेनेमधून आता ते राष्ट्रवादी आणि त्या ह्याच्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी त्यांची युती झालेली आहे, BJPची युती झालेली आहे। त्यामुळे ते तिथून त्यांनी निवडणूक लढवायचं त्यांचं ते चाललेलं आहे। पण जरी काही झालं तरी सुनील वानखेडेंच्या मिसेस आपण तरी मी आता हे 2-3 दिवसापासून बघतोय चांगलं वर्चस्व आहे सुनील वानखेडेच्या मागे सुद्धा लोक चांगल्या पद्धतीने आणि वहिनीच्या बाबतीमध्ये पण चांगल्या लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे। ही लढत होणार आहे, ही लढत नक्की कुणात होणार आहे, काय होणार? सध्या तरी वर्चस्व असं दिसतंय मला की संजयभाऊ थोरात आणि दत्ता गांजाळे यांच्यामध्ये ही लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण तसं या मंचरमध्ये जी चर्चा आहे त्या चर्चेवर
आणि मी गेल्या वर्षापासून गेल्या निवडणुकीच्या अगोदर वर्षापासून बोलतो आहे की पक्ष कुठलाही असो पण नगराध्यक्ष हा बानखिल्यांचाच झाला पाहिजे, अशी माझी स्क्रिप्ट गेल्या वर्षापासून आहे. मला अनेक लोकांनी टार्गेट करून मला आम्ही चालत नाही, काही तुम्ही चालत नाही असं बोललेले लोक आहेत, पण त्यांनी त्यांच्या पद्धतीने. पण मला असं वाटतं की नगराध्यक्ष हा बानखिल्यांचा झाला पाहिजे. पुढे चित्र काय होईल हे मी आज सांगू शकत नाही. तुम्ही आता ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने सध्या प्रचार होता आघाडीवरती आणि लोकांमध्ये सध्या आघाडीवरती सध्या तुम्ही 2 नावं घेतली, याच्यामध्ये राजश्रीताई गांजाळे आणि संजय थोरात. मग बानखिल्यांचं नाव कुठं आहे याच्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी? नाही, हे बघा, बानखिल्यांचं नाव पुढे त्याच्यामध्ये जरी नसलं तर बानखिल्यांचं नाव बानखिल्यांनी खेचून आणणं गरजेचं आहे. मी दुसरे कोणाची नाव घेतली तरी मी जे बोलतो आहे, पक्ष कुठलाही असो नगराध्यक्ष हा बानखिल्यांचा झाला, तो काही नगराध्यक्ष मी करणारा नाही. लोकांनी बानखिल्यांना साथ देऊन निवडून आणून देऊन त्या नगराध्यक्ष बानखिल्यांचा केलं पाहिजे. हा या मंचरच्या लोकांचं काम आहे. आता 14,000 मतदान आहे, त्यातले 4,500 5,000 मतदान मोनिकाताईला पडलं तर मोनिकाताई पण होईल. म्हणजे आता हे बानखिल्यांचं सगळ्यांच्या खांद्यावर जबाबदारी ती त्यांनी पार करावी. पण सध्या मतदारांमध्ये तरी असं दिसतंय का हे 2 उमेदवार सध्या पुढे आहेत. बरोबर आहे. ठीक, नक्कीच हे होते ज्येष्ठ पत्रकार दिनेश बानखिले यांच्या सांगण्यावरून सध्या तरी असं दिसतंय, म्हणजे यांचं सांगणं आहे सध्या तरी असं दिसतंय का संजय थोरात यांची सून प्राचीताई थोरात आणि दत्ताभाऊ यांची पत्नी राजश्रीताई गांजाळे ह्या सध्या तरी प्रचारामध्ये आघाडीवर आहेत. अमोल जाधव, पुणे सुपरफास्ट, मंचर.